नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की MST CETबद्दल एक तर शेड्यूल आलेलं आहे आणि त्यासोबतच त्याचे काही डेट्स पण आलेले आहेत फॉर्म फिलिंगच्या आणि एक्झामच्या. तर ते आता आपण बघणार आहोत. सो ही आहे CETची वेबसाईट आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सगळ्या डेट्स. सो बेसिकली रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे MST CET PCM आणि PCBसाठी. यावर्षीपासून MST CET दोनदा घेतली जाणार आहे, म्हणजे 2 अटेम्प्ट्स असणार आहेत. पहिला अटेम्प्ट एप्रिलमध्ये असेल आणि दुसरा अटेम्प्ट असणार आहे मेमध्ये. सो या सगळ्याच्या ज्या काही फॉर्म्सच्या डेट्स आहेत तर स्टार्टिंग डेट आहे 10, म्हणजे आजपासून फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे आणि 12 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आत्ताच डिसाईड करायचं आहे म्हणजे एक अटेम्प्ट द्यायचा आहे की 2 अटेम्प्ट द्यायचे आहेत, कारण त्यानुसार तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचं आहे. सो बेसिकली फॉर्म फिल करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवरचं ब्रॉशर वगैरे बघू शकता. ते आता आपण बघणार आहोतच. मी तुम्हाला ते ब्रॉशर दाखवते. त्याच्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल की एक्झाम कधी होणार आहेत, कशा होणार आहेत, किंवा फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टच्या प्रॉपर डेट्स टाईम वगैरे सगळं बघायला मिळेल. सो आधी आपण ते बघूयात. सो बघा, हे पूर्ण ब्रॉशर आहे आणि या ठिकाणी ॲक्च्युली CET ज्या आहेत त्या खूप साऱ्या कोर्सेससाठी घेतली जाते, बट आपल्याला बघायचं आहे इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी, PCM आणि PCBसाठी. ठीक आहे. सो ते आपण 12thसाठी बघणार आहोत. सो बेसिकली सगळ्यांना माहितीच आहे की CET जी आहे तर ती 2 शिफ्ट्समध्ये होते. मॉर्निंग शिफ्ट एक असते, आफ्टरनून शिफ्ट एक असते. आता तुमची एक्झाम कधी होणार हे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती पाहायला मिळतं, टायमिंग, शिफ्ट, डेट वगैरे सगळं. ठीक आहे. सो आता या ठिकाणी बघा, शिफ्ट्स वगैरे सगळं बघायला मिळतच आहे. ते तुम्हाला तसे तुमच्या हॉल तिकीटवरती मिळेलच पाहायला, त्याचा काही इश्यू नाही आहे. बट दुसरी गोष्ट अशी आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. जी मगाशी मी तुम्हाला वेबसाईट दाखवली त्याच ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचं आहे. इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत तर बघा, तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते अपडेट करून घ्या शक्यतो. म्हणजे फोटो खूप लहानपणीचा आहे, फर्स्ट सेकंड स्टँडर्डचा वगैरे असं नको, कारण तुमचा फोटो शक्यतो रिसेंट असला पाहिजे, जेणेकरून तुमचं ID कार्ड, आधार कार्ड सगळ्यावरती तुमचा सेम चेहरा पाहायला मिळेल. सो अजूनही अपडेट केले नसेल तर एकदा अपडेट करून घ्या. नेक्स्ट आहे, सगळे जे डिटेल्स आहेत आधार कार्डचे तर ते प्रॉपर आणि अपडेटेड असले पाहिजेत. ॲड्रेस, बर्थ डेट, नेम, फोटोग्राफ वगैरे सगळंच. त्यासोबतच नेक्स्ट आहे, अपार ID जर तुमचं नसेल तर प्लीज काढून घ्या. डिजिलॉकरच्या हेल्पने वगैरे तुम्ही काढू शकता, कारण त्या आधारे तुमची सगळी एज्युकेशनल इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी कलेक्ट करणं इझी आहे. सो ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, फोटोग्राफ जो आहे तो पण तुम्हाला लागणार आहे. सो तो कसा असला पाहिजे, त्याच्या काही रिक्वायरमेंट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो ते तुम्ही रीड करा आणि त्यानुसार तुम्ही फोटो जो आहे तर तो काढू शकता. हे तुम्हाला ब्रॉशर जे आहे तर ते मी टेलिग्रामवरती सेंड करणार आहे, सो तिथे मिळेलच. त्यानंतर इथे तुम्हाला फीस पाहायला मिळतात. सो जे जनरल कॅटेगरीमधले आहेत आणि जे आउटसाईड महाराष्ट्र वगैरेचे आहेत, ओपन कॅटेगरी आणि आउटसाईड महाराष्ट्र, त्यांना 1300 रुपीज फीज असणार आहे पर अटेम्प्ट. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते, जर तुम्हाला 2 अटेम्प्ट्स द्यायचे असतील, PCMचे 2 द्यायचे असतील तर त्यासाठी 2600 भरायचं आहे. सिमिलरली PCBच्या पण 1 द्यायचं असेल तर 1300, 2 द्यायचे असतील तर 2600. सो असं करत करत तुम्हाला जेवढे काही अटेम्प्ट्स असतील त्यानुसार फी तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल, साधारणतः SC ST VJ किंवा EWS OBC वगैरे एक्सेट्रा, तर तुम्हाला ही फी 1000 रुपीजपर्यंत भरायची आहे. सो इन केस तुम्ही जर EWS प्रमाणे भरणार असाल फॉर्म तर तुम्हाला माहिती आहे की EWSला 10% रिझर्वेशन बघायला मिळतं, कोटा 10%चा कोटा आहे, पण यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागतं. सो जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे, ज्यांचं इन्कम ॲन्युअल फुल टोटल फॅमिली इन्कम 8 लाखांच्या आतमध्ये आहे, 8 लाखच्या बिलो आहे, त्यांचं EWS सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता. इन्कम सर्टिफिकेटचा हेल्प घेऊन आपण EWS सर्टिफिकेट काढू शकतो. सो ते जर तुमच्याकडे असणार आहे किंवा तुम्ही येत्या 1-2 महिन्यामध्ये काढू शकणार आहात बिफोर रिझल्ट, तर तुम्ही EWSमधून फॉर्म भरा. अदरवाईज तुम्हाला ओपनमधूनच भरावा लागेल. ठीक आहे. शक्यतो आय वुड सजेस्ट की जर तुम्ही EWSमध्ये येत असाल तर प्लीज EWSचा म्हणजे सर्टिफिकेट काढून घ्या आणि त्यातून फॉर्म भरा. त्याचं मेरिट पण वेगळं लागू शकतं, पण कधी कधी असंही होतं की EWSचं मेरिट जनरलपेक्षा जास्त लागतं. सो हे पण एक डिसएडव्हान्टेज आहे. सो त्यानुसार तुम्हाला चेकआउट करावं लागेल. अगेन, सो एखाद्या कॅन्डिडेट जे आहे त्याने PCMमधून जनरल कॅटेगरीमधून जर फॉर्म भरला असेल तर त्याला 1300 रुपीज भरायचे आहेत. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी रीड करू शकताच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ठीक आहे. सो आफ्टर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर वगैरे जेव्हा कधी ॲडमिट कार्ड वगैरे येणार असेल तेव्हा तुम्हाला मी सांगेनच, तेव्हा तुम्ही याचं ॲडमिट कार्ड पण याच वेबसाईटवरून घेऊ शकता.
आफ्टर दॅट सगळ्यांना माहिती असेल की CET जी आहे तर ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, म्हणजे आपल्याला पेन पेपर घेऊन सॉल्व करायचं नाही आहे किंवा नीटसारखं पेपरवरती बबलिंग पण करायचं नसतं, कम्प्युटरवरती फक्त टिकमार्क करायचं असतं. सो ज्याप्रमाणे JEE असते त्याप्रमाणेच CET घेतली जाते, मॅथ्स म्हणजे PCM आणि PCB दोघांची सुद्धा. दुसरी गोष्ट अशी आहे की सेक्शन्स असतात, फिजिक्स केमिस्ट्री आणि PCB तुम्ही घेतला असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल, PCM घेतला असेल तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. हा बऱ्याच जणांचा एक डाऊट असतो की माझ्याकडे PCMB चारही विषय आहेत तर मला 2 पेपर द्यावे लागतील का. अर्थात तुम्हाला PCBचा वेगळा पेपर वेगळ्या दिवशी द्यावा लागतो, PCMचा वेगळा पेपर वेगळ्या दिवशी द्यावा लागतो. सो तुम्ही जेव्हा फॉर्म फिलिंग करणार आहात तेव्हा तुम्हाला हे दोन्ही पण एक्झाम्स सिलेक्ट करायचे आहेत. दोन्ही एक्झाम्स तुम्ही देऊ शकता, नो इश्यूज. दोन्ही एक्झाम्स वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या वेळेला असतात, मध्ये तुम्हाला 1-2 दिवसाचा गॅप पण बघायला मिळेल. ठीक आहे, असं नाही होणार की तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री एकदाच द्याल मग मॅथ्स आणि बायोलॉजी असे कुठलेही कॉम्बिनेशन बनत नाहीत, तुम्हाला 2 वेगळे पेपरच द्यावे लागतात. ठीक आहे, सो दोन्ही पण पेपर देणार असाल त्याप्रमाणे तुम्हाला फीज आणि फॉर्म भरावा लागेल. तर मला हे सांगायचं होतं की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असे 2 पेपर्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, सो फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्ही अल्टीपल्टी करू शकता, म्हणजे आधी फिजिक्स सोडवलं किंवा आधी केमिस्ट्री सोडवलं, काही सोडवलं असं होऊ शकतं. पण तुम्ही एकदा का फिजिक्स केमिस्ट्री सोडवून मॅथ्सकडे गेलात एका पर्टिक्युलर टाईमनंतर तर परत तुम्हाला मागे येता येत नाही. त्यामुळे असं नाही की आधी मी फिजिक्स केमिस्ट्रीमधले काही क्वेश्चन्स नंतर सोडवायला ठेवते वगैरे, असं होत नाही. तुम्हाला बॅक घेता येत नाही. फिजिक्स केमिस्ट्रीची विंडो आपोआप बंद होते आणि डिरेक्टली मॅथ्स ओपन होतं एका पर्टिक्युलर टाईमनंतर. ठीक आहे, सो तुम्हाला ते नीट लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, बऱ्याच जणांना हे माहिती नसतं आणि त्यामुळे परत त्यांना असं वाटतं की माझा पेपर राहिला वगैरे, परत मागे जातो, तर असं नाही होत. ओके, सो हे सगळ्यांना माहिती असेल की पेपरला साधारणतः 3 तासांचा वेळ असतो, 180 मिनिटांचा हा पेपर असतो. आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स जर तुम्ही घेणार असाल तर हे 50 मार्क्सचं असतं, हे 50 मार्क्सचं असतं आणि हे एकूण 100 मार्क्सचं असतं. या दोघांमध्ये पण मिळून 100 प्रश्न असतात आणि याच्यामध्ये 50 प्रश्न असतात. ठीक आहे, मॅथ्समध्ये पर क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असतो. सो अशा पद्धतीने 150 क्वेश्चन्सचा हा पेपर असतो. आणि हेच जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेतलं तर या ठिकाणी इथे 50 मार्क्सचे 50 क्वेश्चन, 50 मार्क्सचे 50 क्वेश्चन आणि 100 मार्क्सचे 100 क्वेश्चन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे प्रश्न असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला बायोलॉजीमध्ये पर क्वेश्चन 1 मार्क्सचाच बघायला मिळतो, याच्यामध्ये 2 मार्काचे वगैरे काही प्रश्न नाही आहेत. ठीक आहे, सो या ठिकाणी तुम्हाला एकूण हे बघा इथे बघायला येते, या ठिकाणी एकूण तुम्हाला 200 क्वेश्चन बघायला मिळतात जर तुम्ही PCB देणार असाल तर, आणि हेच तुम्ही PCM देणार असाल तर 150 क्वेश्चन्स बघायला मिळतात. जर तुम्ही क्वेश्चन्ससाठी लँग्वेज काही चूज केली असेल, म्हणजे अपार्ट फ्रॉम इंग्लिश, जर तुम्ही मराठी वगैरे काही चूज केलं असेल तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये तो पेपर बघायला मिळतो, ते व्हर्जन पण तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, पण इन केस जर मराठी सिलेक्ट केलं असेल, मराठीमध्ये काही चुकीचं असेल तर मग अल्टिमेटली फायनल डिसिजन हा इंग्लिशच्या वरतीच घेतला जातो. डन. सगळे क्वेश्चन्स MCQ वाले आहेत, कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही जेवढे प्रश्न सोडवाल तेवढे बरोबर असेल तर तेवढेच मार्क तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, सो द क्वेश्चन विल बी डिस्प्लेड ऑन द कम्प्युटर स्क्रीन 1 ॲट अ टाईम. आणि त्यांना हे पण सांगायचं आहे की जास्त वेळ एकाच प्रश्नाला देऊ नका, कारण पुढचे प्रश्न पण सोडवायचे आहेत आणि तुम्ही परत फिजिक्स केमिस्ट्री नंतर मॅथ्समध्ये गेलात तर मॅथ्समधून परत फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये येता येत नाही. ठीक आहे, सो या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट जे आहे तर ते 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास मिळणार आहेत फिजिक्स केमिस्ट्रीला, आणि त्यानंतर याची विंडो क्लोज होईल आणि परत तुम्ही नाही ओपन करू शकत ती विंडो. ठीक आहे, ऑटो सबमिट होतं. सो 90 मिनिटामध्ये पहिले 90 मिनिटं तुम्ही मॅथ्स पण ॲक्सेस नाही करू शकत, पहिले 90 मिनिटं तुम्ही फक्त फिजिक्स केमिस्ट्रीच ॲक्सेस करू शकता, मॅथ्स तुम्हाला बघायला पण नाही मिळत. आणि 90 मिनिटानंतर आपोआप ही विंडो बंद होते, ऑटो सबमिट होते आणि मग फक्त मॅथ्सच बघायला मिळतो 90 मिनिटांसाठी. सिमिलरली फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये पण पहिले 90 मिनिटं फिजिक्स केमिस्ट्रीच बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर ते ऑटो सबमिट होतं, ऑटो क्लोज होतं. तुमचे प्रश्न राहिलेले आहेत, तुम्ही सोडलेले आहेत, काही फरक पडत नाही त्याला, जसं असेल तसा पेपर सबमिट होतो आणि उरलेले 90 मिनिट्स बायोलॉजीला तुम्हाला द्यायचे असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा साधारणतः एक्झामचा पॅटर्न आहे. त्यानंतर इन केस जर तुम्हाला डिसेबिलिटीमध्ये किंवा या कुठल्या सेक्शनमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी पण अलाउड आहेत, तुम्ही ते चेकआउट करू शकता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे ब्रॉशर आहे, जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण बघितलेली आहे. बाकी तुम्ही रीड करू शकता इन केस काही असेल तर. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि बेसिक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. डॉक्युमेंट्स वगैरे काय पाहिजेत ते पण तुम्ही इथे बघू शकता. साधारणतः आत्ता ॲजसच खूप जास्त काही डॉक्युमेंट्स नको आहेत. तुमचं साधारणतः हे जे आधार कार्ड वगैरे आहे इतकेच काही डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत, फोटो वगैरे पाहिजे आहे. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि नक्कीच तुम्ही CET देणार असाल तर त्यासाठी चांगला अभ्यास करा. अँड बाय, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.